माझे प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण आपलं जे मागचं व्हिडिओ होता त्याच्यामध्ये जे पवित्र कुराण मजीद आहे त्याच्यामधलं जे दुसऱ्या नंबरचा अध्याय आहे सूरे बकरा, त्याच्यामधले काही श्लोक पाहिले होते. आणि जसं की तुम्हाला माहीत आहे की आपण जे पवित्र कुराण मजीदमधलं जे दुसऱ्या नंबरचं सर्वात मोठा अध्याय आहे, अध्याय क्रमांक 2 सूरे बकरा, तर प्रत्येक व्हिडिओमध्ये त्याचे काही श्लोक, त्यांचा अर्थ आणि त्यांचा संदेश समजण्याचा प्रयत्न करतो. तर आपला जे मागचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण सूरे बकराची जे अध्याय श्लोक क्रमांक 109 आणि 110 समजण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्या श्लोकांद्वारे आपल्याला हे शिकायला मिळालं होतं की मत्सर माणसाला सत्य स्वीकारण्यापासून रोखतो. त्यानंतर प्रत्येक विरोधाला तात्काळ कठोर उत्तर देणे आवश्यक नसते आणि संयम ही मोठी ताकद आहे. त्याच्यानंतर आपण अजून त्याच्यामध्ये शिकलो की फक्त मुसलमान म्हणवणे पुरेसे नाही, आचरण आणि प्रामाणिकपणा आवश्यक आहे आणि जन्नत कोणत्याही समूहाची खास मालमत्ता नाही. तर याच्याद्वारे आपल्याला एकत्रित धडा हा मिळाला होता की बदसर माणसाला सत्यापासून दूर नेतो. संयम आणि माफी ही ताकद आहे. नमाज आणि जकात यशाचा पाया आहे आणि मोक्षासाठी फक्त दावा नाही तर इमान आणि चांगले कर्म आवश्यक आहे. तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. चॅनलचं नाव आहे आओ कुराण समजे. आता हे जे पुढचे श्लोक आहेत, श्लोक क्रमांक 111 आहे, 112 आहे आणि 113, तर ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. तर आधी आपण पाहू की श्लोक क्रमांक 111चा अर्थ काय होतो. ते म्हणतात की जन्नतमध्ये फक्त यहुदी किंवा नसरानीच प्रवेश करतील. हे त्यांचे केवळ कल्पनारंजन आहे. सांगा, जर तुम्ही खरे असाल तर तुमचा पुरावा द्या. आता या श्लोकाचं स्पष्टीकरण हा श्लोक धार्मिक गर्वाला नाकारतो. काही लोकांना वाटत होते फक्त त्यांच्या समुदायालाच मोक्ष मिळेल, नाव आणि वंश पुरेसे आहेत. पण सर्वश्रेष्ठ अल्लाह सांगतात की नंबर 1 फक्त दावा पुरेसा नाही, नंबर 2 आचरण आणि प्रामाणिकपणा आवश्यक आहे आणि नंबर 3 जन्नत कोणत्याही समूहाची खास मालमत्ता नाही. त्यानंतर आता हे जे पुढचा श्लोक आहे, श्लोक क्रमांक 112, त्याचा मराठीत अर्थ असा होतो, होय, जो मनुष्य स्वतःला पूर्णपणे अल्लाहकडे समर्पित करतो आणि चांगले कर्म करतो त्याला त्याच्या पालनकर्त्याकडून बक्षीस मिळेल. त्यांना न भीती असेल आणि न ते दुःखी होतील. आता या श्लोकाचं स्पष्टीकरण, या श्लोकामध्ये अल्लाने यश आणि मुक्तीचा खरा मार्ग सांगितला आहे. मुक्तीचे 2 मुख्य आधार आहेत. नंबर 1 अल्लाहसमोर पूर्ण समर्पण, ज्याला आपण इस्लाम म्हणतो, आणि नंबर 2 सत्कर्म करणे. म्हणजे फक्त मुस्लिम असल्याचा दावा पुरेसा नाही. खरे यश मिळण्यासाठी आवश्यक आहे नंबर 1 प्रामाणिक ईमान, नंबर 2 चांगले आचरण आणि नंबर 3 अल्लाहसाठी केलेली सत्कर्म. अशा लोकांना अल्लाह वचन देतो, नंबर 1 कयामतच्या दिवशी भीती नसेल, नंबर 2 त्यांना दुःख नसेल आणि नंबर 3 त्यांना योग्य बक्षीस मिळेल. आता या श्लोकाशी निगडीत जे हदीस आहे, तर प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणाले, अल्लाह तुमच्या रूपाकडे किंवा संपत्तीकडे पाहत नाही, तो तुमच्या हृदय आणि कर्माकडे पाहतो. ही हदीस सही मुस्लिममध्ये उल्लेख केलेली आहे. यातून कळते की अल्लाहकडे मनाची नियत
आणि कर्म महत्त्वाचे आहे. आता या श्लोकाशी निगडीत जे सहाब्यांचे उदाहरण आहेत, तर अबू बकर रझियल्लाहु ताला अन्हु यांचे जीवन या श्लोकाचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी नंबर 1 सर्वप्रथम इस्लाम स्वीकारला, नंबर 2 गरीब आणि गुलामांना मदत केली, आणि नंबर 3 आपली संपत्ती अल्लाहच्या मार्गात खर्च केली. त्यांच्या जीवनातून कळले की इमान आणि चांगली कर्म एकत्र असली पाहिजे. आता या श्लोकाला आपण आजच्या जीवनाशी कसं जोडू शकतो, तर आज अनेक लोक समजतात की नंबर 1 फक्त मुस्लिम नाव असणं पुरेसं आहे, धार्मिक ओळखच यश देईल. पण पवित्र कुराणमध्ये दिलेलं आहे की इमान आणि सत्कर्म हाच खऱ्या यशाचा मार्ग आहे. आता श्लोक क्रमांक 113 जे आहे त्याचा अर्थ असा आहे, यहुदी म्हणतात की जे ख्रिश्चन काहीही सत्यावर नाहीत आणि ख्रिश्चन म्हणतात की यहुदी काहीही सत्यावर नाही, जरी ते दोघेही धर्मग्रंथ वाचतात. अशाच प्रकारे अज्ञान लोकही तशीच वक्तव्ये करतात. त्यामुळे कयामतच्या दिवशी अल्लाह त्यांच्या वादांबाबत निर्णय देईल. तर हे श्लोकाचं स्पष्टीकरण असं आहे की या श्लोकात धार्मिक अहंकार आणि परस्पर वाद यांचा निषेध केला. त्या काळात नंबर 1 यहुदी म्हणत होते की ख्रिश्चन चुकीचे आहेत आणि ख्रिश्चन म्हणत होते की यहुदी चुकीचे आहेत, जरी दोघेही अल्लाहच्या पुस्तकाचे वाचन करत होते. म्हणून अल्लाह सर्वश्रेष्ठ अल्लाह सांगतात, सत्याचा निर्णय शेवटी अल्लाहच देईल. तर या श्लोकाशी निगडीत जे हदीस आहे, रेशीद मोहम्मद म्हणाले, तुमच्यातील कोणीही खरा मुस्लिम होऊ शकत नाही जोपर्यंत तो आपल्या भावासाठी तेच पसंत करत नाही जे तो स्वतःसाठी पसंत करतो. ही हदीस सही बुखारीमध्ये उल्लेख केलेली आहे. आता या श्लोकाचा संबंध आपण आजच्या जीवनाशी कसं दाखवू शकतो. आजही जगात नंबर 1 धार्मिक वाद आहे, नंबर 2 पंथवाद आहे, नंबर 3 एकमेकांना चुकीचे म्हणणे. ही समस्या दिसते. या श्लोकात आपल्याला शिकायला मिळालं की नंबर 1 अहंकार टाळा, नंबर 2 सत्य स्वीकारा, आणि नंबर 3 अंतिम निर्णय अल्लाह करेल. तर आता या तिन्ही श्लोकाचा जे एकत्रित धडा जे आपल्याला मिळतो, नंबर 1 मोक्षासाठी फक्त दावा नाही तर इमान आणि कर्म आवश्यक आहेत. नंबर 2 खरे यश इमान आणि सत्यकर्मात आहे. नंबर 2 अल्लाह मन आणि कर्म पाहतो. नंबर 3 धार्मिक अहंकार चुकीचा आहे. आणि नंबर 4 अंतिम जे न्याय कयामतच्या दिवशी अल्लाह करेल. तर हे काही गोष्टी होते जे या श्लोकांमध्ये दिलेले होते. मी आशा करतो तुम्हाला या स्पष्टीकरणातून काही शिकायला मिळालं असेल. आता पुढचे जे श्लोक आहे त्यांचा अर्थ आहे आणि त्यांचा संदेश आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. आज आपण इथे थांबू.